शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा नियमित पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी शहापूर पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। हातात रिकाम्या थाळ्या घेऊन शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि सरकार खाते तुपाशी, आम्ही राहतो उपाशी अशा घोषणांनी शहापूर पंचायत समिती परिसर दणाणून सोडला। विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला। शहापूर पंचायत समिती प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यावर सकारात्मक कारवाई सुरू केली। आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, तालुका उपाध्यक्ष विशाल मुकणे, रुपेश आहिरे, तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी केले। शहापूर तालुक्यात शालेय पोषण आहारासाठी धान्य पुरवठा केला जाईल असे आश्वासन शहापूर पंचायत समिती प्रशासनाने दिले असता श्रमजीवी संघटनेने प्रशासनाच्या या तातडीच्या प्रतिसादाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांना नियमित, सकस आणि दर्जेदार पोषण आहार मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे। शहापूर येथील आंदोलन यशस्वी करण्यासाठी माळू हुमणे व प्रकाश खोडका यांनी विशेष परिश्रम घेतले। श्रमजीवी संघटनेने राज्य शासनाला इशारा दिला आहे की विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न तातडीने आणि कायमस्वरूपी सोडवावा। एकही विद्यार्थी उपाशी राहू नये हा शासनाचा घटनात्मक नैतिक दायित्वाचा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांचा हक्क अबाधित राहावा यासाठी श्रमजीवी संघटना संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आणि उद्यापासूनच पोषण आहार असेल, लहान मुलांचे जे आमच्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण करावा एवढंच सांगतो आणि इथं सांगतो सर्वांना जिंदाबाद। श्रमजीवी संघटना जिंदाबाद, बाल संघटना जिंदाबाद। आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या